हाय मुलांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग त्रिपदीचे अवयव कसे काढायचे ते बघणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण या वर्गीय पदाचा सहगुणक 1 असताना त्या त्रिपदीचे अवयव कसे पाडायचे ते पाहिलं होतं. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मला तसं कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला पाठवेन. तर वर्गीय पदाचा सहगुणक 1 असताना जे नियम आहेत तेच नियम आपण इथे वापरणार आहोत. फक्त थोडासा फरक यामध्ये आपल्याला अवयव कसे पाडायचे त्यात दिसणार आहे. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे की त्रिपदी म्हणजे काय, सहगुणक म्हणजे काय, चल कोणाला म्हणतात. तर पुन्हा एकदा आपण त्याची उजळणी करूया. तर या बहुपदीमध्ये 3 पदं आहेत म्हणून आपण त्याला त्रिपदी म्हणतो. यामध्ये जे एक्स आहे त्याला चल म्हणतात. एक्सच्या बरोबर ज्या संख्या आहेत त्याला स्थिरांक म्हणतात. आणि जी म्हणजे एक्स बरोबरची संख्या आणि ही जी तिसरे पद आहे ती यांना स्थिरांक म्हणतो. आणि एक्सच्या बरोबर जी संख्या आहे त्याला सहगुणक म्हणतात. तर आपल्याला या त्रिपदीचे अवयव पाडायचे आहेत. तर इथे आपण पहिलं बघतोय हे जे वर्गीय पद आहे, एक्स वर्ग हे वर्गीय पद आहे. त्याबरोबर त्याच्या बाजूला जो सहगुणक आहे तो 1 नाहीये. तर एक व्यतिरिक्त संख्या आहे आणि एक व्यतिरिक्त जेव्हा संख्या असते तेव्हा त्याचे अवयव पाडताना पहिलं आणि तिसरं पद यांचा गुणाकार करायचा आणि आलेल्या संख्येचे आपल्याला अवयव पाडायचे. आपण चूक इथेच करतो की आपण जसं आपण आधीच्या याच्यामध्ये बघितलेलं होतं तिसऱ्या पदाचे अवयव पाडायचे, तर आपण तसंच पाडायला जातो आणि आपण सगळ्यात मोठी चूक तिथे करतो. तिथे प्रथम काय करायचं, पहिलं पदाचा सहगुणक आणि तिसरं पद यांचा गुणाकार करायचा. तर पहिल्या पदाचा सहगुणक आहे 3 आणि तिसरं पद आहे 15. तर यांचा गुणाकार किती येतो, तर 15 त्रिक 45. आता आपल्याला या 45चे असे अवयव पाडायचे आहेत की त्याची बेरीज, त्या अवयवांची बेरीज या मधल्या पदाचा सहगुणक येईल. मधल्या पदाचा सहगुणक काय आहे, 14. तर आपल्याला 14 अशी बेरीज येईल असं उत्तर आपल्याला काढायचंय. तर ते आपण बेरीजच का म्हणतोय, कारण मी आधी सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेला तिसऱ्या पदाचं चिन्ह अधिक असतं, धन असतं, त्यावेळेला त्या तिसऱ्या पदाचे आपल्याला असे अवयव वाढायचे असतात की त्यांची बेरीज मधल्या पदाचा सहगुणक येईल. मधल्या पदाचं चिन्ह धन असू दे किंवा ऋण असू दे, आपल्याला बेरीजच मधल्या पदाचा सहगुणक आली पाहिजे. तर आता इथे आपल्याला काय केलंय, आपण 15 आणि 3चा गुणाकार केला आणि त्याचं उत्तर आलं 45. आपल्याला या 45चे असे अवयव पाडायचे आहेत की त्याची बेरीज 14 येईल. आता हे आपण कसं करणार, तर एकतर तुम्ही 45 कोणाकोणाच्या पाड्यात येतात ते करू शकता, किंवा तुम्हाला जर तोंडी येत असेल तर, किंवा तुम्ही अगदी सोपी पद्धत इथे अशी आहे की तुम्ही उभे अवयव पाडा. उभे अवयव पाडल्यानंतर काय होतं की आपल्याला त्यातल्या संख्यांची तुलना करता येते. कोणाची बेरीज किती येते, वजाबाकी किती येते हे पाहता येतं. आता इथे 45 आहेत, तर 45चे उभे अवयव कसे पाडणार, पहिला आपण काय करणार, 45 ही विषम संख्या आहे, तर त्याला प्रथम 3 ने भाग लागेल. 3 एके 3, 3 पाची 15. त्यानंतर परत 15 आहे, परत 3 ने भाग लागेल, 3 पाची 15 आणि या 5ला भाग लागेल, 5 एके 5. तर या 45चे अवयव कसे पडले आहेत, 3, 3 आणि 5. आता यांचा आपल्याला अशा पद्धतीने घ्यायच्या संख्या की त्यांची बेरीज 14 आली पाहिजे. तर 3 गुणिले 5 त्रिक 15, 15 त्रिक 45 पण येतं, पण 15 आणि 3 यांची बेरीज 14 येत नाही. मग आपण कसं घेणार, आपण समजा या दोघांचा गुणाकार केला, 3 त्रिक 9 आणि 5 म्हणजे 9 पाचा 45. तर 9 पाचा 45 केलं आणि 9 आणि 5ची बेरीज केली तर किती येते, 14. त्यामुळे आपल्याला आपले अवयव मिळाले 9 आणि 5. अशा पद्धतीने आपण उभ्या मांडणीने अवयव सहज शोधू शकतो. तर इथे 9 आणि 5ची बेरीज 14 येते आणि 9 आणि 5 यांचा गुणाकार 45 येतो. आता या तिसऱ्या पदाचं चिन्ह धन आहे ते आपण इथे लिहिलं. आता आपल्याला काय करायचं, हे 14च्या ऐवजी आपल्याला 9 आणि 5 लिहायचे, म्हणजे या स्वरूपात आपल्याला 14 लिहायचे. तर ते लिहिताना काय करायचं, चिन्ह कुठलं येणार,
तर ज्या वेळेला तिसऱ्या पदाचं चिन्ह धन असतं तेव्हा मधल्या पदाचं जे चिन्ह असेल ते दोघांना द्यायचं. इथे मधल्या पदाचं चिन्ह अधिक आहे तर हे आपण या दोघांना देऊया. आता आपण हे अवयव मांडूया. ते कसं येईल बघा. पहिलं पद तसंच्या तसं आपण लिहिणार 3x वर्ग आणि या 14x ऐवजी आपण काय लिहिणार 9x. त्याला हा x जोडायचा, चल जोडायचा त्या संख्यांना, अवयवांना. 9x अधिक काय येणार 5x अधिक तिसरं पद असंच्या असं आपण लिहिणार. पहिलं पद आणि तिसऱ्या पदामध्ये काही फरक नाही करायचा आहे. आपल्याला जे मधलं पद आहे त्याची फोड करून आपल्याला लिहायची. आता यानंतर काय करायचं, यामध्ये 4 संख्या आल्या. आता या 4 जणांमध्ये दोघांचा गट तयार करायचा आणि आता ह्याच्यामध्ये सामायिक शोधायचा. आता ह्यामध्ये सामायिक शोधताना काय करायचं, तर पहिल्या या पदामध्ये संख्या आहे तर पहिले संख्यांमधलं सामायिक शोधायचं. 3 आहे आणि 9 आहे. 3 आणि 9 मध्ये सामायिक काय येतं, तर 3चे अवयव पडतात 3 एके 3 आणि 9चे अवयव पडतात 3 त्रिक 9, म्हणजे दोघांमध्ये 3 सामायिक आहे. मग संख्यांमध्ये आलं 3 सामायिक. इथे x वर्ग आहे, इथे x आहे. त्या दोघांमध्ये सामायिक येतं x आणि जे उरलेला भाग आहे हा सामायिक भाग घेतला, उरलेला भाग आपण कंसात लिहिणार आहोत. तर 3 इथे ह्या पहिल्या पदामधला 3x वर्ग मधला आपण 3 सामायिक घेतला आणि एक x सामायिक घेतला. मग उरलेला 1x आपण ह्या कंसात लिहिणार अधिक 9 मधला आपण 3 सामायिक घेतला, म्हणजे 3 त्रिक 9 मधला 1 3 बाहेर घेतला तर उरलेला 1 3 ते लिहिणार आणि हा x आपण सामायिक बाहेर घेतलंय त्यामुळे हे फक्त 3 इथे राहणार आहे. कळलं. तर या 3x वर्ग अधिक 9x आपण कुठल्या स्वरूपात लिहिलं 3x कंसात x अधिक 3. याच पद्धतीने या पुढच्या गटाचे सुद्धा आपल्याला सामायिक काढायचं आहे. तर यात इथे सामायिक काढणार, इथे संख्यांमध्ये 5 आहे आणि इथे 15 आहे. 5 आणि 15 मध्ये सामायिक येणार 5. इथे x आहे पण इथे नाहीये त्यामुळे आपण x सामायिक नाही घेऊ शकत, फक्त 5 इथे सामायिक येणार. मग पहिल्या पदामधला काय उरलं, 5 सामायिक घेतल्यानंतर पहिल्या पदामध्ये उरलं x अधिक 15चे अवयव कसे पडतात 5 त्रिक 15, त्यातले 5 आपण सामायिक म्हणून घेतले, मग उरले किती 3. बघा हा जो इथला जो कंस आहे तो तसाच्या तसा कंस इथे पुढे आलेला आहे. म्हणजे जरी आपण चुकलो तरी आपल्याला पटकन तिथलं तिथे लक्षात येईल की आपलं चुकलेलं आहे, म्हणजे आपण त्याच्यामध्ये दुरुस्ती करू शकतो. आता आपण काय करायचं, आता पुन्हा ह्यामध्ये 2 गट तयार झाले, त्यांना असं अंडरलाईन केलं की आपल्याला त्याच्यामधलं सामायिक शोधणं सोपं जातं. आता या पहिला गट आणि दुसरा गट यामध्ये काय सामायिक दिसतंय, सारखं काय दिसतंय, तर आपण जर बघितलं तर या इथे x अधिक 3 हे पद दोघांमध्ये पण आहे, दोन्ही गटामध्ये. मग ते सामायिक म्हणून आपण घेऊया x अधिक 3 आणि जे उरलेलं आहे म्हणजे ह्या पहिल्या गटामधला आपण x अधिक 3 सामायिक घेतला तर उरले काय 3x, ते दुसऱ्या कंसात लिहूया आणि यातलं काय उरलं अधिक 5. अशा पद्धतीने आपण 3x वर्ग अधिक 14x अधिक 15 या त्रिपदीचे अवयव काढले, x अधिक 3 आणि 3x अधिक 5. कळलं. अतिशय सोप्या पद्धतीने आपण व्यवस्थित विचार करून नियम पडताळून त्याचे अवयव काढू शकतो. आता असंच एक आपण उदाहरण पुढे आपण बघणार आहोत. या इथे काय आहे 20x वर्ग वजा 26x अधिक 8. इथे पण हे तिसरं पद जे आहे त्याचं चिन्ह धन आहे. तर आपल्याला काय करायचं, पहिलं तर काय बघायचं वर्गीय पदाचा सहगुणक 1 आहे का. जर 1 असेल तर डायरेक्ट या तिसऱ्या पदाचे अवयव पाडायचे, पण इथे वर्गीय पदाचा सहगुणक 1 नाहीये तर आहे 20. पूर्ण जर त्रिपदी आपण बघितली तर पहिल्या पदामध्ये 20x वर्ग आहे, दुसऱ्या पदामध्ये 26x आहे आणि तिसरं पद 8 आहे. जर आपण डायरेक्ट 20 आणि 8चा गुणाकार केला तर 160 येतं आणि मग त्याचे अवयव आपल्याला असे पाडावे लागतील की त्याची बेरीज 26 येईल, पण ते खूप मोठं होईल, म्हणजे त्याचे अवयव शोधणं कठीण जाईल. मग त्यासाठी इथे काय करू शकतो, तर इथे आपण ह्या तीन जी पदं आहे त्याच्यामध्ये सामायिक
आपल्याला घेता येईल, कारण ह्या तिन्ही समसंख्या आहेत. त्या समसंख्या आहेत त्यामुळे आपण सामायिक कुठली संख्या घेऊ शकतो की जी तिघांमध्ये पण येईल. तर 2 ही संख्या जी आहे ती आपण सामायिक म्हणून घेऊ शकतो. तर 2 आपण जर सामायिक घेतले तर ह्या पहिल्या पदामधलं काय उरणार? 10 दुणे 20. 2 सामायिक घेतले तर उरणार 10. इथे आहे 26. 26 मधले आपण 2 सामायिक घेतले म्हणजे काय करायचं? 2 ने या संख्येला भागायचं. 2 ने 26ला भागलं तर किती उरतात? 13. आणि 2 ने 8ला भागल्यावर किती उरतात? 4. आता हे सोपं मांडणी झाली. इथे आपल्याला गुणाकार करून आलेल्या संख्येचे अवयव पाडणं सोपं जाणार आहे. तर आपण काय करायचं? या त्रिपदीचे आपल्याला आता अवयव पाडायचे. इथे पहिलं पदाचा सहगुणक आहे 10 आणि तिसरं पद आहे 4. तर या दोघांचा गुणाकार करूया. 10 गुणिले 4. 10 गुणिले 4. 10 गुणिले 4 किती आलं? 40. आता आपल्याला 40चे असे अवयव पाडायचे आहेत की त्यांची बेरीज 26 येईल. आता बेरीज का बघतोय आपण? कारण तिसऱ्या पदाचं चिन्ह जे आहे ते आहे अधिक. तिसऱ्या पदाचं चिन्ह अधिक असल्यामुळे आपल्याला या 40चे असे अवयव पाडायचे आहेत की त्यांची बेरीज 26 येईल. भले त्याचं चिन्ह ऋण असलं तरी. तर आपल्याला 40चे अवयव आपण कसे पाडणार की त्याची बेरीज 26 येईल? तर हे जर तुम्हाला पटकन सुचत नसेल, आठवत नसेल, तर सगळ्यात सोपी पद्धत जी मी तुम्हाला आधी सांगितली, उभे अवयव पाडायचे. उभे अवयव पाडल्यानंतर आपल्याला त्याचे अवयव शोधणं सोपं जातं. आता 40चे अवयव कसे पडणार? तर 40 ही समसंख्या आहे. प्रथम 2 ने आपण भागूया. 2 दुणे 4 0. परत 2 ने भाग जाईल. बे एके बे, बे शून्य 0. परत 2 ने भाग जाईल. बे पंचे 10 आणि 5 एके 5. तर अशा पद्धतीने आपण त्याचे अवयव, तुम्हाला जर आडवे पाडता येत असेल, पण आडवे अवयव पाडण्यामध्ये तोटा हा आहे की तुमचा वेळ वाया जाईल. तर सगळ्यात सोपी पद्धत उभे अवयव पाडायचे. आता हे जे अवयव आलेले आहेत त्या अवयवामध्ये आपल्याला शोधायचे, या अवयवांमध्ये, की कुठल्या संख्यांचा गुणाकार करून 40 येते आणि त्यांची बेरीज 26 येते. इथे पण बघितलं तर बे दुणे 4 आणि 5 दुणे 10. 10 10 चोक 40. बरोबर आहे. पण 10 आणि 4 यांची बेरीज 13 येते का? नाही. मग आपण दुसरा त्यांचा गट करून बघूया. इथे बघा 2 गुणिले 2 गुणिले 2. 2 गुणिले 2 4. 4 दुणे 8. 8 पंचा 40 येतात. 8 आणि 5 यांची बेरीज किती येते? 8 आणि 5 यांची बेरीज येते 13. तर आपल्याला या 40चे असे अवयव पाडायचे आहेत की त्यांची बेरीज किती येणार आहे? 13. आपण अवयव घेणार आहोत. 8 पंचा 40. 8 आणि 5ची बेरीज 13. इथे बघा हे 26 नाही आता बघणार आपण. आपण आता त्यातलाच 2 सामायिक घेतलंय आणि जी उरलेली जी त्रिपदी आली आहे तर त्याचे आपण अवयव पाडणार आहोत. तर इथे 40चे आपल्याला असे अवयव पाडायचे आहेत की त्यांची बेरीज 13 येईल. तर 8 आणि 5. 8 पंचा 40 येते. आता चिन्ह देताना काय करायचं? तिसऱ्या पदाचं चिन्ह जेव्हा धन असतं तेव्हा मधल्या पदाचं जे चिन्ह आहे ते दोघांना पण द्यायचं. मग दोघांना काय चिन्ह येणार? ऋण. दोघांना ऋण चिन्ह. आता या 13x ऐवजी आपण 8x आणि 5x असं आपण लिहिणार आहोत. तर पहिलं म्हणजे ही 2 जी आपण सामायिक घेतली ते तशी लिहिणार आपण. आणि पहिली जी संख्या आहे 10x वर्ग असे लिहिणार. आणि ही जी 13x आपण कशी फोड करणार? 8x वजा 8x वजा 5x. आणि हे तिसरं पद असंच्या असं आपण लिहून काढणार. कळलं? आता ह्याच्यामध्ये काय करायचं? वरच्या गणिताप्रमाणे दोघांचा गट तयार करायचा आणि त्याच्यामधले सामायिक शोधायचे. हे सामायिक लिहिताना हा बाहेर 2 आहे ते विसरायचं नाही. आता पहिलं 10x वर्ग वजा 8x. आता पहिली जी संख्या आहे 10 आहे आणि x सहगुणक आहे 8. तर यांच्यामध्ये सामायिक काय येणार? दोन्ही समसंख्या आहेत तर सामायिक येणार 2. इथे x वर्ग आहे, इथे x आहे, तर सामायिक काय येणार? x. त्या पहिल्या पदामधलं काय उरलं? 5 दुणे 10. त्यातले 2 आपण सामायिक म्हणून घेतले तर उरले 5. x वर्ग मधला 1x घेतला, उरला x. वजा 8 मधले 2 घेतले म्हणजे 4 दुणे 8. ते 2 घेतले तर उरले
4 आणि x आपण सामायिक घेतलंय त्यामुळे इथे काही येणार नाही. आता या दुसऱ्या पदामध्ये काय सामायिक येणार? इथे बघा संख्या आहे 5 आणि इथे आहे 4. तर ही विषम संख्या आणि ही समसंख्या आहे. तर त्यांच्यामध्ये सामायिक दुसरी कुठली संख्या येणार नाही, तर 1 ही संख्या सामायिक येईल. तर आपण 1 सामायिक घेणार आणि इथे x आहे आणि इथे काहीच नाहीये त्यामुळे आपल्याला चल सामायिक येणार नाही. मग पहिल्यामधलं काय उरलं? 5x. आता बघा, आता इथे आपल्याला चिन्ह देताना काय विचार करायचा? तर ज्यावेळेला आपण दुसरा जो गट आहे त्याच्यामधली जी पहिली संख्या आहे त्याचं चिन्ह जर ऋण असेल तर तेच सामायिक, म्हणजे जे चिन्ह असेल त्या दुसऱ्या पदाचं गटातील पहिल्या संख्येचं तेच चिन्ह सामायिक म्हणून घ्यायचं. आता ते जर धनचिन्ह असेल तर पुढच्या पदाचे चिन्ह बदलत नाही, पण ते जर ऋण असेल तर जो पुढचं पद आहे त्याचं चिन्ह बदलतं. म्हणजे इथे अधिक आहे तर ते होणार वजा आणि ही संख्या 4 अशीच्या अशी राहणार. आणखीन एक काय आपण बघू शकतो, ज्या आधीचा जो गटामधला जो कंस आहे तोच रिपीट होतो, तोच परत पुन्हा येतो. त्यामुळे ते पण आपण बघू शकतो की आपलं चुकतंय की बरोबर येते. पुन्हा या दोघांमध्ये गट तयार केला. आता ह्याच्यामध्ये काय सामायिक दिसतंय? तर याच्यामध्ये हा जो कंस आहे तो सामायिक दिसतोय. सामायिक म्हणजे तो दोघांमध्ये पण आलाय आणि जर तो दोघांमध्ये आलाय तर त्याला आपण सामायिक घेऊया. 5x वजा 4 आणि ह्या पहिल्या गटामधलं काय उरलं? 5x वजा 4 आपण सामायिक म्हणून घेतलं तर उरले 2x आणि दुसऱ्या गटामध्ये उरला वजा 1. तर आपले या त्रिपदीचे अवयव काय झाले? 2 गुणिले 5x वजा 4 गुणिले 2x वजा 1. अशा पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने आपण या त्रिपदीचे अवयव काढू शकतो. आपण अजून एक उदाहरण पाहूया म्हणजे तुम्हाला जास्त क्लिअर होईल, संकल्पना तुमच्या व्यवस्थित लक्षात राहील. पुढचं उदाहरण बघा. पुढचं उदाहरण आहे 44x चा वर्ग वजा x वजा 3. इथे काही नाहीये, इथे 1 ही संख्या आहे. आता मग एक वर्गीय पदाचा सहगुणक 44 आहे. त्यामुळे आपण काय करणार? पहिलं कधी पण आधी पूर्ण गणित पाहायचं, वर्गीय पदाचा सहगुणक काय आहे तो जर 1 असेल तर डायरेक्ट तिसऱ्या पदाचे अवयव पाडायचे, पण 1 नसेल तर आपल्याला गुणाकार करावा लागतो. 44 गुणिले 3. 44 गुणिले 3 किती येतात? 4 त्रिक 12, 1 4 त्रिक 12 आणि 1 13 म्हणजे 132 आला. तर आपल्याला या 132चे अवयव पाडायचे. आता ते कसे पाडायचे अवयव? तर तिसऱ्या अवयव पाडताना काय विचार करायचं? तिसऱ्या पदाचं चिन्ह काय आहे? तिसऱ्या पदाचं चिन्ह इथे आलं ऋण. तिसऱ्या पदाचं चिन्ह जेव्हा ऋण असतं तेव्हा त्या पदात संख्येचे असे अवयव पाडायचे की त्याची वजाबाकी मधल्या पदाचा सहगुणक येईल. आता इथे मधल्या पदाचा सहगुणक एक्सच्या बाजूला काही नाहीये. जेव्हा काही नसतं तेव्हा 1 ही संख्या असते, त्यामुळे इथे 1 आहे. तर आपल्याला 132चे असे अवयव पाडायचे की त्या अवयवांची वजाबाकी 1 येईल आणि गुणाकार 132 आहे. तर आपण अवयव कसे पाडणार आहोत? उभे जर आपण अवयव पाडायला गेलो तर ते अवयव कसे येणार? 132 समसंख्या आहे त्यामुळे 2 ने भाग जाईल. बेसंग 12 हातचाला 1 बेसक 12 परत 2 ने भाग जाईल. बेत्रिक 6 बेत्रिक 6. आता ही विषम संख्या आली. 3 एके 3 3 एके 3 आणि परत हा 11 11 एके 11. तर 132चे अवयव कसे पडले? 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 11. आता यातल्या आपल्याला असे अवयव घ्यायचे की त्यांचा गुणाकार तर 132 येईल पण त्यांची वजाबाकी 1 येईल. तर कसे येणार? तर इथे जर आपण बघितलं 3 दुणे 6 6 दुणे 12 हा जर गट एकत्र केला तर 12 आणि ही 11. 12 गुणिले 11 132 येतात आणि 12 वजा 1 12 वजा 11 1 येतं. त्यामुळे याचे अवयव कसे पडणार? 12 आणि 11. आता हे लिहिताना कसं लिहिणार? म्हणजे आता ह्यांची चिन्ह कशी लिहिणार? 12 आणि 11 असे 2 अवयव पडले. आता ज्या वेळेला तिसऱ्या पदाचं चिन्ह ऋण असतं तेव्हा जे मधल्या पदाचं चिन्ह आहे
ते मोठ्या अवयवाला द्यायचं. तर यातलं मोठं कोण आहे? 12 आणि 11 मधलं 12. याला येणार ऋणचिन्ह. आणि जे दुसरा जे अवयव आहे त्याला त्याच्या विरुद्ध चिन्ह द्यायचं. म्हणजे ह्याच्या विरुद्ध चिन्ह काय? धन. मग आपल्याला त्याचे चिन्ह पण मिळाले. आता आपण हे लिहून काढूया. अवयव या इथे पहिलं पद असंच्या असं येणार 44x चा वर्ग. दुसऱ्या पदाच्या ऐवजी आपण कसं लिहिणार? वजा 12x अधिक 11x. म्हणजे ह्या दोन अवयवांना फक्त आपण हे चल जोडलं. जे चल असेल ते जोडायचं. x असेल तर x, y असेल तर y, m असेल तर m, ते चल जोडायचं. आणि तिसरं पद आपण असंच्या असं लिहिणार. आता आपण काय करायचं? दोघांचा गट तयार करायचा. आता या पहिल्या गटामध्ये काय सामायिक येतं ते जर आपण बघितलं तर 44 आणि 12 आहे. त्याच्यामधलं सामायिक काय येणार? 11 चोक 44 आणि 4 त्रिक 12. 4 ही संख्या सामायिक येते. मग ती दोघांमध्ये पण आहे. म्हणजे सामायिक म्हणजे अशी संख्या की जी दोघांमध्ये आली पाहिजे. तर आपण 4 सामायिक घेणार. x वर्ग आणि x मध्ये काय येणार? x. आणि आता उरलेल्या संख्या आपल्याला कंसात लिहायच्या आहेत. 11 चोक 44 मधले 4 सामायिक घेतले तर उरले 11. x वर्गामधला 1x सामायिक घेतला, उरला 1x. वजा या 12 मधले आपण 4 घेतले, 4 त्रिक 12 म्हणजे उरले 3. आणि हा x बाहेर घेतलाय म्हणजे एवढंच येणार. पुढच्या या पदामध्ये सामायिक जर आपण बघायला गेलो तर 11 आणि 3 याच्यामध्ये सामायिक फक्त एक ही संख्या येते. दुसरं यामध्ये काही सामायिक नाहीये. आणि x तर पहिल्या पदात आहे, दुसऱ्या पदात नाहीये, त्यामुळे x येणार नाही. त्यामुळे आता उरलेलं जे आहे आपण एक ही संख्या सामायिक घेतली तर उरलेली पदं तशीच्या तशी कंसामध्ये लिहून टाकायची. आता ह्याच्यामध्ये दोघांमध्ये बघायचं काय सामायिक दिसतंय. आपल्याला पटकन समजतं हा जो कंस आहे तो कधी पण हा कंस सामायिक असतो. आला पाहिजे. जर तो येत नसेल तर तुमचं काहीतरी चुकलंय हे तुम्हाला लगेच लक्षात येईल. तर इथे आपण पहिला जो कंस लिहूया आणि उरल्या ज्या संख्या आहेत त्या कंसाबरोबरच्या त्या दुसऱ्या कंसात लिहूया. अशा पद्धतीने 44x वर्ग वजा x वजा 3 चे अवयव पडले 11x वजा 3 आणि 4x अधिक 1. अशा पद्धतीने आपण वर्गीय पदाचा सहगुणक 1 असताना अवयव कसे काढायचे ते पाहिलं. आता एक तुम्हाला ना होमवर्क म्हणून मी एक गणित दिलंय. ते गणित तुम्ही नक्की करून बघायचं. ज्या पद्धतीने मी शिकवले तो व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघायचा आणि हे गणित सोडवायचं आणि मला कमेंटमध्ये टाकायचं तुम्हाला जमलं की नाही. ठीक आहे. तर अजून तुम्हाला काही नवनवीन गणित म्हणजे वेगळे प्रकार गणिताचे जे समजत नसतील आणि ते जर समजून घ्यायचे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की टाका. मी त्यावर नक्की व्हिडिओ बनवेन. तर मला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही मला कमेंटमध्ये सांगा. ह्यासारख्याच नवीन नवीन कृती किंवा नवीन नवीन गणितं आणि सोप्या ट्रिक्स बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.